म्हणून आम्ही रिटर्न इकडे जाफराबादला आलो. विम्याच्या पैशांसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव. तरुणाचा खून करून बॉडी कार मध्ये ठेवली. जालन्याच्या कार अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट. जालन्याच्या जाफराबाद मध्ये झालेल्या कार अपघाताच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. विम्याच्या पैशांसाठी, कर्जातून मुक्त होण्यासाठी एका इसमानं स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचलाय. पण या खेळात त्यानं एकाचा जीव सुद्धा घेतलाय. आरोपींनी नियोजनबद्ध कट कसा रचला, पोलिसांनी हे प्रकरण कसं उलगडलं, थरकाप उडवणारी ही घटना सविस्तर समजून घेऊ. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद चिखली मार्गावर रविवारी 31 मेला पहाटे एक अपघात घडला. या अपघातात एक कार झाडाला धडकली, कारला आग लागली आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. पण आता हे प्रकरण थेट 360 डिग्री मध्ये चेंज झालंय. जे प्रत्यक्षदर्शी होते तेच आरोपी आहे आणि ज्याचा मृत्यू झालाय तोच खुनी आहे. एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाच्या स्टोरी सारखं हे सगळं प्रकरण आहे. अपघाताच्या ठिकाणी बसलेल्या या दोघांकडे व्यवस्थित पहा. या दोघांनीच पोलिसांना आणि उपस्थित गावकऱ्यांना हा अपघात कसा घडला, कुणाचा मृत्यू झाला वगैरे वगैरे माहिती दिली होती. नितीन गवळी आणि आम्ही नाशिकहून अकोल्याकडे निघालो होतो. तेव्हा एका कारमध्ये नितीन गवळी होते आणि एका कारमध्ये आम्ही दोघे होतो. असा आमचा प्रवास सुरू होता. जाफराबादच्या पुढे निघाल्यावर बराच वेळ मागून येणारे नितीन गवळी आम्हाला दिसले नाही, म्हणून आम्ही मागे आलो तर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसलं, असं या दोघांनीही सांगितलं होतं. म्हणून आम्ही रिटर्न इकडे जाफराबादला आलो. फोन लागत आहे का? फोनच नव्हता लागत. स्विच ऑफ दाखवत आहे का? स्विच ऑफ येत आहे का? आधी झोपेचा टिपू वाजायचा, कमी जायचा. नाशिकहून इकडे चालले होते. हा बाळापूर अकोला का? हा, अकोला जिल्हा. फोटो आहे का त्यांचं? फोटो आहे? हा, फोटो दाखवतो. हो ना, मग तू या गाडीत बसत होतीस. गाडीवर सोडलं ते. हा, गाडीनं सोडत होती का? कंडक्टर होतो म्हणते ना? कंडक्टर होता. पण आता हेच दोघं या प्रकरणातले आरोपी असल्याचं समोर आलंय. आणि यापेक्षाही भयंकर म्हणजे ज्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं तोच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची ही माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या तपासात काय आढळलं? पोलिसांच्या तपासात नितीन प्रभाकर गवळी यानं स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचं निष्पन्न झालंय. विम्याची रक्कम मिळवणं, कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होणं आणि वैयक्तिक अडचणींपासून सुटका करून घेण्यासाठी त्यानं हा कट रचल्याची माहिती आहे. नितीन गवळीनं अमित फुलारे आणि आकाश गवळी यांच्या मदतीनं नाशिकमधील संदीप चव्हाण या तरुणाचा गळा दाबून खून केल्याचं उघड झालंय. त्याचाच मृतदेह या आल्टो कारमध्ये ठेवून या कारला आग लावण्यात आली आणि अपघातात नितीन गवळीचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. या प्रकरणात जाफराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. तसंच मुख्य आरोपी नितीन गवळीचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. तसंच या जळालेल्या मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी DNA तपासणीची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात केलेल्या तपासातून ही सगळी स्टोरी बाहेर आली आहे. त्यामुळे पोलिसांचंही कौतुक होत आहे. तर दुसरीकडे आता मुख्य आरोपी नितीन गवळीच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार यावर सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. जालन्याहून अनंत साळी, लोकमत.